वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचा उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आल्यानंतर आता अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढल्यात। खोटे पत्ते दाखवून हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत येण्याची शक्यता आहे। कारण वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांच्या शस्त्र परवाना अर्जावरची सही ही अमिताभ गुप्ता यांनी पडताळणी न करता दिल्याचं बोललं जातंय। अमिताभ गुप्ता 2022 मध्ये पुणे शहराचे पोलीस आयुक्त होते आणि नियमाप्रमाणे शस्त्र परवाना देताना स्थानिक पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या पडताळणीनंतरच अंतिम सही ही पोलीस आयुक्त यांचीच असते। हगवणे यांचा मूळ पत्ता हा पुणे जिल्ह्यातला असून खोटा रहिवासी पुरावा देत पुणे शहर पोलीस आयुक्तालयात शस्त्र परवान्यासाठी हगवणे यांनी अर्ज केला होता। त्यामुळे हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी अमिताभ गुप्ता यांचेही नाव आता पुढे येते। त्यामुळे आता अमिताभ गुप्ता यांची देखील चौकशी होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच शशांक हगवणे याचे मामा असणारे जालिंदर सुपेकर यांची देखील या शस्त्र परवानावरती सही असल्याचे देखील बोललं जाते। त्यामुळे आता जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात।